CHI 5303 त्याच्यामधला जो फर्स्ट टॉपिक आहे थर्मल टेक्निक्स, ज्याच्यामध्ये TGA, DTA, DSC, DMA म्हणजे डायनॅमिक मेकॅनिकल अनालिसिस, डेरिव्हेटिव्ह थर्मोग्रामेट्री अँड इट्स ॲडव्हान्टेजेस, हा जो फर्स्ट टॉपिक आहे तो मी घेणार आहे. जे अदर रिमेनिंग टॉपिक्स असतील CHI 5303 म्हणजे फिजिकल मेथड्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले रिमेनिंग टॉपिक सगळे दळे मॅडम कव्हर करतील किंवा मे बी तुमचे झाले पण असतील. मग हा फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय, तर याच्यामधला जो मेन सगळ्यात फर्स्टली TGA हा जो मेन टॉपिक आहे तो घेणार आहे, जो की सगळ्यात मोठा आहे. देन त्याच्यानंतर DTA आणि DSC DMA हे इझी आहेत. TGA समजला, देन DTA DSC समजायला पण फार इझी जातं. तर याच्यामधला आपण फर्स्टली TGA स्टार्ट करूया. Okay, then see here, there is a principle of thermogrametric analysis. In this principle, the TGA closely resembles classical gravimetric analysis, means it is similar to the classical gravimetric analysis. Then the substance under study is either heated or cooled at a controlled rate and weight of substance is recorded as a function of time or temperature. म्हणजे ह्याचं प्रिन्सिपल काय सांगितले TGAचं, तर याच्यामध्ये सबस्टन्स हा हीट केला जातो किंवा कूल केला जातो ॲट अ कंट्रोल्ड रेट, म्हणजे एक फिक्स्ड रेट अप्लाय केलं जातं त्याला, आणि देन त्याचं वेट मेजर केलं जातं ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑर टेम्परेचर. म्हणजेच काय, तर आपला सॅम्पल असेल, सॅम्पल्सला एक फिक्स रेटनी हिटिंग द्यायचं, सपोज 5 डिग्री पर मिनिट असं एक फिक्स रेट आपण फिक्स ठेवू शकतो. त्याच्यामध्ये फिक्स रेट ठेवायचा, देन हीट करायचं. तर हीट केल्यानंतर सॅम्पलचं काय होतं, सॅम्पलचं डिकम्पोजिशन होईल. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे त्याच्यामधले काय गॅसेस लॉस होतील, त्याच्यामधले वॉटर मॉलिक्यूल लॉस होतील. आता वॉटर मॉलिक्यूल किंवा गॅसेस लॉस होतात म्हणजे ऑब्व्हियसली weight of the sample will be decreases ना. With increasing temperature, the weight of sample is decreases with increasing time. टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होते, टाइम पण इन्क्रीज होते आणि वेट ऑफ सॅम्पल सुद्धा डिक्रीज होते. वेट ऑफ सॅम्पल इथे डिक्रीज होते. मग याचा ग्राफ प्लॉट करायचा ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑर टेम्परेचर. म्हणजे तुमचं वाय ऍक्सिस वरती काय असेल, वेट लॉस, आणि एक्स ऍक्सिस वरती काय असेल, तर टाइम ऑर टेम्परेचर. देन मग TGA हे जे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस आहे याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. तर याच्यामधलं फर्स्ट आहे आयसोथर्मल स्टॅटिक TGA, देन क्वासिस्टॅटिक TGA, आणि थर्ड आहे डायनॅमिक TGA. ठीक आहे, मग याच्यामधल्या कोणत्याही एका टाईपवर क्वेश्चन विचारलं जातं 2 मार्क्ससाठी. व्हॉट इज मीन बाय क्वासिस्टॅटिक TGA, तर त्याचा ग्राफ प्लॉट करा असा क्वेश्चन असतो. सो हे लक्षात घ्या. तर याच्यामधलं आयसोथर्मल ऑर स्टॅटिक TGA, आता इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिले. आयसोथर्मल ऑर स्टॅटिक TGA म्हणजे काय, सॅम्पल वेट इज रेकॉर्डेड ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. काय सांगितलंय, सॅम्पलचं वेट रेकॉर्ड करायचं ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे काय असेल, एक्स ऍक्सिस वरती आपला वेट असेल, वाय ऍक्सिस वरती आपला वेट असेल, आणि एक्स ऍक्सिस वरती आपला काय असेल, टाइम असेल. हे रेकॉर्ड करायचे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे एक टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं थ्रू आउट दी ऑल एक्सपेरिमेंट, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आणि वेट लॉस मेजर करायचं. म्हणजेच काय, तर इथं बघा, आता सगळ्यात फर्स्टली इथं काय सांगितलं, T1 T2 T3. या ग्राफ मध्ये बघा T1 T2 T3, इथं 3 ग्राफ किंवा 3 लाईन्स आपल्याला ऑब्झर्व झाल्या. ह्याच्यामध्ये T1 आहे ना, ह्या T1चं टेम्परेचर लोअर आहे ॲज कम्पेअर टू T2, आणि T2चं टेम्परेचर लोअर आहे ॲज कम्पेअर टू T3. मग या आयसोथर्मल किंवा स्टॅटिक TGA वरून काय ऑब्झर्व होतंय, तर जेव्हा वेट लॉस वर्सेस टाइम असा ग्राफ प्लॉट करतो तेव्हा जर आपण कमी टेम्परेचर अप्लाय केलं, म्हणजे टेम्परेचरचा जर टेम्परेचर कमी अप्लाय केलं, तर त्याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी किंवा त्याचं वेट लॉस होण्यासाठी मोर टाइम लागतोय. देन T2, आता T2चं टेम्परेचर T1 पेक्षा हायर आहे. जर T1 पेक्षा हायर टेम्परेचर अप्लाय केलं तर ऑब्व्हियसली हायर टेम्परेचर म्हणजे कमी टाइम मध्ये डिकम्पोजिशन होईल, आणि T2 पेक्षा जर हायर टेम्परेचर केलं तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी टाइम मध्ये त्या सॅम्पलचं किंवा त्या वेटचं डिकम्पोजिशन होईल आणि वेट लॉस होईल विथ इन्क्रीजिंग टाइम. म्हणजे आयसोथर्मल आणि स्टॅटिक TGA वरून काय ऑब्झर्व झालं, तर जेवढं जास्त टेम्परेचर असेल, सॅम्पलला जेवढं जास्त टेम्परेचर अप्लाय करू तेवढं लवकर तो सॅम्पल डिकम्पोज होईल किंवा तेवढं लवकर त्याचा वेट लॉस होईल. देन सेकंड आहे क्वासिस्टॅटिक TGA. आता क्वासिस्टॅटिक TGA मध्ये काय, तर वेट लॉस इज रेकॉर्डेड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर.
मग याच्यामध्ये बघा, सॅम्पल इज हिटेड टू अ कॉन्स्टंट वेट ॲट ईच ऑफ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करत जायचं, विथ सॅम्पलला सुद्धा हीट करायचं, आणि हीट केल्यानंतर ऑब्व्हियसली याचा वेट लॉस होणार आहे विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर, आणि असा ग्राफ प्लॉट होईल, असा ग्राफ ऑब्झर्व होतोय. देन आहे डायनॅमिक टीजीए. ओके, तर डायनॅमिक टीजीए मध्ये काय, द सॅम्पल heated in an environment whose temperature changed in linear manner. म्हणजे एका स्पेसिफिक एन्व्हायरमेंटमध्ये सॅम्पलला हीट करायचे आणि त्याचं टेम्परेचर चेंज होतं इन लिनियरली टेम्परेचर चेंज होते. मग हा डायनॅमिक टीजीएचा प्लॉट ऑब्झर्व होईल, वेट लॉस वर्सेस टेम्परेचर. म्हणजे इथे स्टेप्स ऑब्झर्व होतात डायनॅमिक टीजीए मध्ये. ठीक आहे, आता टीजीए हा जो थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस आहे, ऍक्च्युली हा एक्सपेरिमेंट तुम्हाला लास्ट इयरला MSc फर्स्ट इयरमध्ये होता स्टडीला, पण नंतर आपलं कॉलेज झालं नाही, तेव्हा हा एक्सपेरिमेंट तुम्हाला करता आला नाही. मग आता तुम्ही एक्सपेरिमेंट तर बघितला नाही, पण तरी मी तुम्हाला ह्याची थेरी सांगणार आहे की थेरीमध्ये ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट कसा केला जातो आणि फायनल वेट लॉस कसा मेजर करायचा बाय युझिंग टीजीए. आता आपल्याकडे DTA DSC काय अवेलेबल नाहीये, फक्त टीजीए अवेलेबल आहे. त्यामुळे टीजीए बद्दल जेवढं मला काय माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगू. तर प्रिन्सिपल लक्षात आलं. प्रिन्सिपलमध्ये काय, वेट लॉस मेजर करायचं आहे ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑर टेम्परेचर. आता इथे लिहिले द वेट ऑफ सबस्टन्स इज रेकॉर्डेड. मोस्टली टीजे मध्ये थर्मोग्रामेट्रिक अनालिसिसमध्ये सॅम्पलला हीटच केलं जातं. इथे लिहिले सॅम्पल सबस्टन्स अंडर स्टडी इज आयदर हिटेड ऑर कूल्ड ॲट अ कंट्रोल रेट. हिटेड ऑर कूल्ड म्हटले, पण आपण जो टीजे यूज करतो त्याच्यामध्ये सॅम्पलला हीटच केलं जातं, कूल केलं जात नाही ॲट कंट्रोल टेम्परेचर. अँड द वेट ऑफ सबस्टन्स इज रेकॉर्डेड. याच्यामध्ये सबस्टन्सचं वेट रेकॉर्ड करायचे. सिम्पली इथे तुम्ही म्हणू शकता द वेट लॉस ऑफ सबस्टन्स इज रेकॉर्डेड ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑर टेम्परेचर. कारण इथं ज्या तिन्ही टाइप्समध्ये आपण हा जो ग्राफ आपण प्लॉट करतोय, याच्यामध्ये वाय ऍक्सिस वरती आपण वेट लॉस लिहितोय, नॉट ओनली द वेट ऑफ सॅम्पल. ओके, दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ टीजीए. Then now we will discuss about the instrumentation of TGA. Okay, this is the instrumentation of TGA. It's a very simple figure. In this instrumentation, let's see, firstly, here is a sample holder. This sample holder is covered by the furnace. Means the sample holder is put inside the furnace. Then this sample holder is connected with the recording balance. This recording balance is connected with the balance controller. Okay, here is one of the second recorder. Then here is the thermocouple or temperature sensor, which is present in the furnace. Then furnace temperature controller, and then here is the atmospheric controller. Okay, this is the instrumentation of TGA. In the instrumentation of TGA, there are some components. Okay, TGA is also called as a thermobalance. Why it is called as thermobalance? Because TGA, थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस इंस्ट्रुमेंट, टीजीए मध्ये जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं त्याला थर्मोबॅलन्स म्हटलं जातं. थर्मोबॅलन्स का म्हटलं जातं, तर मी मगाशी सांगितले तुम्हाला की टीजीए मध्ये आपण टेम्परेचर यूज करतोय आणि टेम्परेचर यूज करून वेट लॉस मेजर करतोय. आता ऑब्व्हियसली टेम्परेचर अप्लाय करणार म्हणजे टेम्परेचर अप्लाय करण्यासाठी एक डिव्हाइस लागेल. ओके, देर इज नेसेसरी टू यूज वन डिव्हाइस which apply temperature to the substance, and also we require another one device which is the device which measures the weight of that substance. म्हणजे सॅम्पलला हीट करण्यासाठी एक डिव्हाइस लागेल आणि हीट झाल्यावरती सॅम्पलचं जे वेट मध्ये जो चेंज होतोय तो वेटचा चेंज मेजर करण्यासाठी आणखी एक डिव्हाइस लागेल. म्हणजे आता वेट लॉस मेजर करायचं म्हणजे ऑब्व्हियसली आपण थर्मोबॅलन्स यूज करू. सिम्पली थर्मोबॅलन्स यूज करतोय. म्हणजे याच्यामध्ये दोन मेन डिव्हाइस आहेत, ते म्हणजे एक फर्नेस आणि दुसरं म्हणजे बॅलन्स. मग ह्या फर्नेस आणि फर्नेस मध्ये हीट अप्लाय करतोय म्हणजे सिम्पली थर्मो बॅलन्स, आणि बॅलन्स यूज करतोय म्हणून बॅलन्स. मग याच्यावरून म्हटलं जातं की थर्मोबॅलन्स. हा थर्मोबॅलन्स आपण टीजीएच्या एक्सपेरिमेंटमध्ये यूज करतो. मग हा जो थर्मोबॅलन्स आहे याचे कंपोनंट्स आहेत जे इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये इथे लिहिलेत, ते कंपोनंट्स बघा मी इथे लिहिलेत. त्याच्यामध्ये फर्स्ट कंपोनंट आहे सॅम्पल होल्डर. मग हे जे कंपोनंट्स आहेत ह्या प्रत्येकाच्या काहीतरी कंडिशन आहेत, त्या प्रत्येकाचा काहीतरी इफेक्ट होतो त्या एक्सपेरिमेंटमध्ये. मग हे कंपोनंट तुम्हाला डिस्कस करायचे. मग सॅम्पल होल्डर कशापासून बनली आहे, किंवा रेकॉर्डिंग बॅलन्स कसा असला पाहिजे, फर्नेस कसं असलं पाहिजे, थर्मोकपल म्हणजे काय, किंवा रेकॉर्डर म्हणजे काय. ओके, तर मग फर्स्टली बघूया आपण कंपोनंटमध्ये
फर्स्ट बघूया सॅम्पल होल्डर. आता हा जो थर्मोग्रामेट्रिक अनालिसिसचा इन्स्ट्रुमेंट आहे याच्यामध्ये सॅम्पल होल्डर, आपल्याकडे जो TG आहे त्याच्यामध्ये आपण ट्यूब वापरतो, एक क्वार्ट्जची किंवा एक ग्लास ट्यूब आपण यूज करतो. आपण जो थर्मोबॅलन्स आपल्याकडे जो थर्मोबॅलन्स आहे त्याच्यामध्ये, तर मोस्टली ही जी सॅम्पल होल्डर आहे ही क्वार्ट्ज पासून बनलेली असते, ही सिरॅमिक मटेरियल पासून बनलेली असते. इट इज मेड फ्रॉम स्टेनलेस स्टील पासून, देन ग्राफाईट पासून सुद्धा ही सॅम्पल होल्डर बनलेली असते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगायचे की कोणत्या मटेरियल पासून सॅम्पल होल्डर तयार केले. ठीक आहे. देन आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सॅम्पल होल्डरचं साईज आणि शेप हे कशावरती डिपेंड आहे, तर इट डिपेंड्स ऑन दी सॅम्पल. आपण कोणतं सॅम्पल करणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे त्याचे साईज आणि शेप. हे मेन 2 पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला सॅम्पल होल्डर मध्ये सांगणं गरजेचं आहे. मग फर्स्टली मी इथे लिहिते, इट मेड अप ऑफ ए क्वार्ट्ज, then ceramic material, then stainless steel आणि ग्राफाईट. ओके, तर याच्यापासून सॅम्पल होल्डर बनलेले असते. देन याच्यामध्ये आणखी काय सांगितलंय, तर जे सॅम्पल होल्डर आहे त्याचं साईज आणि शेप कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन दी सॅम्पल. देन नेक्स्ट वन इज द रेकॉर्डिंग बॅलन्स. आता जो रेकॉर्डिंग बॅलन्स आहे आपण इथे यूज करणार आहे तो कसा असला पाहिजे किंवा त्याची ॲक्युरसी कशी असली पाहिजे. तर आपण जो लॅबोरेटरीमध्ये थर्मो बॅलन्स यूज करतो, जो अॅनालिटिकल बॅलन्स यूज करतो, सिमिलरली त्याच्यासारखा बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याकडे जो TG आहे त्याच्यामध्ये जो आपण बाहेर इनऑर्गॅनिकच्या लॅबमध्ये जो आपण वेट मेजर करण्यासाठी सॅम्पल यूज करतो, वेट मेजर करण्यासाठी जो थर्मो बॅलन्स यूज करतो, थर्मो बॅलन्स नाही म्हणते ना, जो बॅलन्स यूज करतो, जो अॅनालिटिकल ग्रेडचा बॅलन्स आहे, सेम तसाच बॅलन्स असला पाहिजे फॉर दी TGA. ओके, मग याची ॲक्युरेसी, रिप्रोड्युसिबिलिटी, सेन्सिटिव्हिटी and capacity should be similar to the analytical balance. म्हणजे जो अदर बॅलन्स आपण यूज करतो त्याच्यासारखी सेम त्याची ॲक्युरेसी पाहिजे, रिप्रोड्युसिबिलिटी पाहिजे, सेन्सिटिव्हिटी अँड दी कपॅसिटी. देन रेकॉर्डिंग बॅलन्स शुड हॅव ॲडिक्वेट रेंज ऑफ ॲटोमॅटिक वेट ॲडजस्टमेंट, म्हणजे ॲटोमॅटिकली वेट ॲडजस्ट झालं पाहिजे. देन इट शुड हॅव हाय डिग्री ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्टॅबिलिटी, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्टॅबिलिटी असली पाहिजे सॅम्पलची. देन आणखी नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामधला, तर रेकॉर्डिंग बॅलन्स शुड हॅव रॅपिड रिस्पॉन्स टू दी वेट चेंज झालं तर रॅपिडली रिस्पॉन्स दिला पाहिजे. देन इट शुड बी अनअफेक्टेड बाय व्हायब्रेशन, इट शुड बी सिम्पल टू ऑपरेट अँड वर्सॅटाईल. ठीक आहे, तर बॅलन्स बद्दल या पॉईंटमध्ये तुम्हाला जे काही माहिती आहे बॅलन्स बद्दल ते सगळं याच्यात लिहून टाकायचं. सिम्पल, ॲक्युरेट असला पाहिजे हे तर कळलं, हे तर सांगता येईल. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल स्टॅबिलिटी असली पाहिजे हे पण सांगता येईल. दे शुड बी अनअफेक्टेड बाय व्हायब्रेशन, इझी पॉईंट आहे. जेवढे तुम्हाला बॅलन्स बद्दल पॉईंट्स माहिती आहेत ते सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये लिहून टाकायचे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द रेकॉर्डिंग बॅलन्स. देन थर्ड पॉईंट इज द फर्नेस अँड फर्नेस टेम्परेचर कंट्रोलर. तर फर्नेस बद्दल एकच आहे, तर फर्नेस बद्दल एकच पॉईंट माहिती आहे आपल्याला, तो म्हणजे द टाईप ऑफ फर्नेस इज डिपेंड अपॉन टेम्परेचर रेंज बिंग यूज्ड. म्हणजे कोणता फर्नेस यूज करायचा, तर टेम्परेचर रेंज, जी टेम्परेचर रेंज आपल्याला सॅम्पलसाठी अप्लाय करायची आहे ती टेम्परेचर रेंजवरती डिपेंड आहे फर्नेसचा टाईप आणि फर्नेस टेम्परेचर कंट्रोलर. ओके, द नेक्स्ट वन इज अ थर्मोकपल. थर्मोकपल मीन्स व्हॉट? Thermocouple means the device which measures the temperature which is used by the thermocouple, which is used by the thermobalance. Okay, means simply temperature measuring device आहे हे. जे की टेम्परेचर मेजर करतात. थर्मोकपल कुठे प्रेझेंट असतं, तर जिथं फर्नेस आहे त्या फर्नेसमध्येच एक थर्मोकपल सुद्धा प्रेझेंट असतो. ठीक आहे, तर सिम्पली सांगायचं थर्मोकपल कसं असलं पाहिजे, एक टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला 1100 डिग्रीपर्यंत टेम्परेचर यूज करायचं असेल सॅम्पलसाठी, तर सॅम्पलला 11 किंवा 1100 डिग्री सेल्सिअस एवढं जर टेम्परेचर अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी क्रोमेल और ॲलम थर्मोकपल यूज्ड. जर आपल्याला 1700
50 म्हणजे 1750 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर यूज करायचं असेल अप टू इथपर्यंत जर टेम्परेचर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी थर्मोकपल ऑफ अलॉयपासून तयार केलेले थर्मोकपल यूज केले जातात. आणि ह्याच्यापेक्षा जर हायर टेम्परेचर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी टंगस्टन पासून तयार केलेले थर्मोकपल यूज केले जातात. ठीक आहे. तर दिस ऑल अबाउट द थर्मोकपल. थर्मोकपलमध्ये 3च पॉईंट सांगायचे की हे टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आहे. जर 1100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर टेम्परेचर आपल्याला रिक्वायर्ड असेल त्या सॅम्पलसाठी तर त्याच्यासाठी क्रोमेल किंवा ॲल्युमवाला थर्मोकपल यूज करायचा. ते 1750 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत जर सॅम्पलला हीट करायचं असेल तर त्याला अलॉय पासून बनलेलं थर्मोकपल यूज करायचं. आणि फायनली ते टंगस्टन खूप हायर टेम्परेचर असेल तर त्यासाठी टंगस्टन पासून तयार केलेला थर्मोकपल यूज करायचा आहे. अँड देन द लास्ट कॉम्पोनंट ऑफ थर्मोबॅलन्स इज द रेकॉर्डर. ओके. Then reading the data for TGA is the change in weight as a function of time or temperature. Recorder म्हणजे लास्टली आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. वेट लॉस एज अ फंक्शन ऑफ टाइम और टेम्परेचर. These are the components of thermobalance. आता थर्मोबॅलन्सचं वर्किंग कसं असतं तर इन्स्ट्रुमेंट सिम्पल असतो. वरती एक थर्मोबॅलन्स पुट केला आहे. देन टेबलच्या खालच्या साईडला त्याच्या लोअर साईडला एक फर्नेस असतो. फर्नेसमध्ये आपण सॅम्पल ट्यूब त्या थर्मोबॅलन्सला एक काय म्हणता येईल एक स्ट्रीप बाउंड असते त्या थर्मोबॅलन्सला. आणि त्या स्ट्रीपमध्ये आपली सॅम्पल ट्यूब होल्ड केलेली असते. आणि त्या सॅम्पल ट्यूबच्या साईडला एक फर्नेस असतं. त्या फर्नेसमध्ये सॅम्पल ट्यूब पुट केली जाते. आणि त्याच्यामध्येच एक थर्मोकपल सुद्धा प्रेझेंट आहे फर्नेसमध्ये. देन आपण डायमोस्टॅट यूज करून आपण टेम्परेचर सेट केलं जातं 5 डिग्री पर मिनिट. और तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता. तर 5 डिग्री पर मिनिट असं मोस्टली आपण सेट करतो टेम्परेचर. टेम्परेचर सेट केल्यानंतर आफ्टर इंटरवल ऑफ 5 मिनिट्स म्हणजे 0 मिनिटाचं रिडिंग नोट डाऊन करायचं. देन 5, 10, 15 असे 5-5 मिनिटाच्या इंटरवलने रिडिंग नोट डाऊन करायचे. रिडिंग नोट डाऊन केल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्व होईल तर वेट लॉस झालेल्या सॅम्पलचा ऑब्झर्व होईल. तर वेट लॉस कसा ऑब्झर्व होईल तर थर्मोबॅलन्सवरचे रिडिंग बघायचे आणि ते रिडिंग आहे असं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. आणि फायनली त्याचे कॅल्क्युलेशन जराशे कॉम्प्लिकेटेड आहेत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनली तुम्हाला त्याचा ग्राफ ऑब्झर्व होईल. आणि त्या ग्राफवरून फायनली तुम्हाला कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट होईल की किती वेट लॉस झालाय किंवा मोस्टली थर्मोबॅलन्स हा आपण किती वॉटर मॉलिक्यूल लॉस झालेत हे फाइंड आउट करण्यासाठी यूज करू. जे तुम्हाला एक्सपेरिमेंट आहेत म्हणजे TGAचे तुम्हाला स्टडीला जे एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे कॉपर सल्फेटमध्ये 5 वॉटर मॉलिक्यूल आहे. तर ते 5च्या 5 वॉटर मॉलिक्यूल लॉस झाले हे आपल्याला एंडला ऑब्झर्व होतं. जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करतो तेव्हा एंडला ऑब्झर्व होतं. आणि इनिशियली जेव्हा तुम्हाला सॅम्पल दिला जातो एक्सपेरिमेंटसाठी तेव्हा तुम्हाला माहिती नसतं की तो कोणता सॅम्पल आहे. कॅल्क्युलेशन करून मग समजतं की आपल्याला हा सॅम्पल आहे. ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट factors affecting on TGA curve. Okay, there are the 2 factors which affect on TGA curve. What does it mean by TGA curve? TGA curve means the graph which we have plotted as a change in a weight versus time or temperature like this. Okay, see here, this is the graph, this is the TGA curve. Weight change is plotted against the temperature. Then initial weight is A. After applying initial temperature Ti, there is a weight loss takes place and it becomes a B1. Okay, TF is the final temperature. This is the TGA curve. आणि हा जो TGA कर्व आहे त्याच्यावरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते सांगायचे. आता इनिशियल टेम्परेचर अप्लाय केलं तेव्हा काय वेट चेंज होईल का? नाही. बट after increasing the temperature the weight loss takes place and this is the TF is the final temperature. At this stage there is no any weight loss. कॉन्स्टंट लाईन ऑब्झर्व होती म्हणजे इथं वेट लॉस होत नाही. हा झाला तुमचा TGA कर्व. आणि ह्या TGA कर्वमध्ये कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ फॅक्टर अफेक्ट करतात. फर्स्ट फॅक्टर इज द instrumental factor and second factor is the characteristics of sample.
ओके, खूप सिंपल आहे हा पॉइंट. तर याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल फॅक्टर्स बघूया फर्स्टली. ओके, इन्स्ट्रुमेंटल फॅक्टर मध्ये फर्स्ट आहे हीटिंग रेट. Heating rate. If substance is heated at a faster rate, it decomposes at a higher temperature. Okay, इथं बघा, if substance heat at faster rate, it decomposes at higher temperature. ओके, सिम्पली लक्षात घ्या, जर सबस्टन्सला आपण हीट अप्लाय केली ॲट फास्टर रेट, ओके, म्हणजे खूप जास्त रेट ठेवला आणि हीट अप्लाय केली तर काय होईल, तर त्याचं जर डिकम्पोजिशन होणार आहे सॅम्पलचं हीट अप्लाय केल्यानंतर त्या हायर टेम्परेचरला होतं. ठीक आहे, आता ह्याचा अपोजिट आणखी एक लाईन आहे. तर इफ सबस्टन्स इज हीटेड ॲट लोअर रेट, जर लोअर रेटला लोअर हिटिंग रेट अप्लाय करून आपण सॅम्पलला जर हीट केलं ते तर याच्या अपोजिट होईल. तर ते सॅम्पल कधी डिकम्पोज होईल, ते डिकम्पोज ॲट अ लोअर टेम्परेचर. ओके, इफ सबस्टन्स हिटेड फास्टर रेट अप्लाय केला तर हायर टेम्परेचरला डिकम्पोजिशन होते. जर लोअर रेट अप्लाय केला तर काय होते, लोअर टेम्परेचरला डिकम्पोजिशन होईल त्या सॅम्पल्स. दिस इज दी फर्स्ट पॉइंट, हिटिंग रेट. ओके, हिटिंग रेटमध्ये तुम्हाला एवढंच पॉईंट सांगायचं आहे. देन नेक्स्ट आहे फर्नेस ॲटमॉस्फिअर. आता फर्नेस ॲटमॉस्फिअर जरा ह्याच्यामध्ये 3 दिलेत फर्नेस ॲटमॉस्फिअर, स्टॅटिक एअर, डायनॅमिक एअर आणि इनर्ट ॲटमॉस्फिअर. आता फर्नेस ॲटमॉस्फिअर कसं ऑपरेट करतं याला, तर फर्नेस ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तर फर्नेसमध्ये आपण सॅम्पल होल्डर पुट करणार आहे जिथं आपला थर्मोकपल प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर त्या फर्नेसमध्ये जे ॲटमॉस्फिअर असेल त्याच्याशी रिलेटेड आहे हा पॉईंट. तर हे जे फर्नेस ॲटमॉस्फिअर आहे तर याच्यामध्ये सिम्पली कधी कधी आपली नॉर्मल एअर असते. नॉर्मल एअर असेल म्हणजे काय, ऑब्व्हियसली तर आपल्याला काही अदर गॅसेस इन्सर्ट करावे लागतील का नाही. जर एअर नसेल तर आपण अदर गॅसेस सुद्धा यूज करू शकतो, इनर्ट गॅसेस यूज करू शकतो, आपण ऑक्सिजन गॅस यूज करू शकतो. ठीक आहे, अदर कोणतेही कॉम्प्रेस्ड गॅसेस सुद्धा आपण तिथं यूज करू शकतो. मग याच्यावरून फर्नेस ॲटमॉस्फिअरचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे स्टॅटिक एअर, देन डायनॅमिक एअर आणि इनर्ट ॲटमॉस्फिअर. आता फर्नेस ॲटमॉस्फिअरचा काहीतरी इफेक्ट होतो टीजीए कर्ववरती. ठीक आहे, जेव्हा स्टॅटिक एअर यूज केले जाते ॲज अ फर्नेस ॲटमॉस्फिअर, स्टॅटिक एअरमध्ये काय केलं जातं, तर सिम्पली एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर, सिम्पली ॲटमॉस्फिअरमधली एअर त्याच्यामध्ये पास केली जाते इन त्या स्टॅटिक एअर. याच्यावरती MCQ क्वेश्चन असतो, स्टॅटिक एअर मीन्स व्हॉट किंवा डायनॅमिक एअरवरती क्वेश्चन असतो, डेफिनेशन दिली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता टाईप आहे ते डिफाईन करावं लागेल. ओके, मग जेव्हा फर्नेस ॲटमॉस्फिअरमध्ये नॉर्मल एअर असते तेव्हा त्याला म्हटलं जातं स्टॅटिक एअर. आता याच्यामध्ये डायनॅमिक एअरमध्ये काय केलं जातं, कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम सिलेंडरमधले कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते इन दी डायनॅमिक एअर. अँड इन दी इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये सिम्पली इनर्ट गॅसेस पास केले जातात किंवा नायट्रोजन गॅस और ऑक्सिजन गॅस इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये त्या फर्नेसमध्ये पास केले जातात. ओके, तर मग हे फर्नेसचं ॲटमॉस्फिअर कशावरती डिपेंड आहे, इट टोटली डिपेंड्स अपॉन दी सॅम्पल. जसं जर आपण सॅम्पल वाईज फर्नेस ॲटमॉस्फिअर चेंज केलं जातात. मग याच्यामध्ये स्टॅटिक एअर, डायनॅमिक एअर आणि इनर्ट ॲटमॉस्फिअर हे 3 टाईप्स तुम्हाला सांगायचे आहेत. देन त्याच्यानंतर आहे सॅम्पल होल्डर. तर मग असे जसं सांगितलं की सॅम्पल होल्डर कशापासून बनली पाहिजे, तर क्वार्ट्जपासून, सिरॅमिक मटेरियलपासून, स्टेनलेस स्टीलपासून. आता ह्या सॅम्पल होल्डरचा टीजे कर्ववरती काय इफेक्ट होतो ते सांगायचं तुम्हाला. तर मोस्टली सॅम्पल होल्डरची साईज आणि शेप अफेक्ट करतात टीचे कर्ववरती. ओके, the sample holder, mostly shallow dishes are used as a sample holder because the shallow dishes are provide the uniform heating and a rapid exchange of gases between sample
and the surrounding atmosphere. Because of that, shallow dishes are used. But in our laboratory, we used a glass tube. Okay, here. The size and shape of this sample holder can affect on the TGA curve. Can also affect on the TGA curve. Then next point is the characteristics of sample which affects on the TGA curve. याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेट ऑफ सॅम्पल. ऑब्विसली सॅम्पलचं वेट TGA कर्व वरती इफेक्ट करणार असेल. जर मोर वेट असेल it causes more deviations in weight loss. ओके, जर मोर वेट असेल सॅम्पलचं तर काय होतं तर मोर डेव्हिएशन्स ऑब्झर्व होतात इन दी ग्राफ इन दी TGA कर्व. जर कमी वेट असेल, जर स्मॉलर वेट असेल तर इट गिव्स बेटर रिझल्ट असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, मग वेट ऑफ सॅम्पल इफेक्ट करते ऑन द TGA कर्व. द नेक्स्ट आहे पार्टिकल साईज ऑफ सॅम्पल. आता जेवढी कमी पार्टिकल साईज असेल तेवढं व्यवस्थित डिकम्पोजिशन होईल सॅम्पलचं, तेवढं लोअर टेम्परेचरला डिकम्पोजिशन होईल. मग बघा, स्मॉल साइज decomposes at lower temperature. जेवढी स्मॉल साइज असेल तेवढं लो टेम्परेचरला डिकम्पोजिशन होईल. जर पार्टिकल साइज इन्क्रीज केली तर त्याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होईल. देन हीट ऑफ रिॲक्शन. आता हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय तर आपण जेव्हा फर्नेसमध्ये सॅम्पल होल्डर पुट करणार आहे, सॅम्पल होल्डरमध्ये आपला सॅम्पल असेल त्याला आपण टेम्परेचर अप्लाय करतो. टेम्परेचर अप्लाय करतोय म्हणजे त्या सॅम्पलवरती किंवा आणि त्या ट्यूबवरती काहीतरी इफेक्ट होत असेल. ठीक आहे, तर सॅम्पलमधलं आपण सॅम्पलचा वेट लॉस मेजर करतोय म्हणजे सॅम्पलमधलं काहीतरी गॅसियस मॉलिक्युल इव्हॉल्व्ह होत असेल. गॅसियस मॉलिक्युल इव्हॉल्व्ह होतात इन दी फॉर्म ऑफ हीट. जेव्हा आपली हीट बाहेर पडते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक प्रोसेस झाली. का तर हीट बाहेर पडली, त्याने जर हीट गेन केली असते तर आपण म्हटलं असतं एंडोथर्मिक प्रोसेस होतीये. पण इथं आपण वेट लॉस मेजर करतोय म्हणजे ऑब्विसली गॅसेस लॉस होतात इन दी फॉर्म ऑफ अ हीट, म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. त्यासोबतच एंडोथर्मिक रिॲक्शन सुद्धा होतीये इथं. मग याला म्हटलं जातं हीट ऑफ रिॲक्शन. इथं आपल्याला हीट ऑफ रिॲक्शन मध्ये फक्त ह्या दोन रिॲक्शन सांगायच्यात. मग इथे एक्झोथर्मिक रिॲक्शन केव्हा होते तर टेम्परेचर ऑफ सॅम्पल इज मोर दॅन दॅट ऑफ दी फर्नेस. जेव्हा सॅम्पलचं टेम्परेचर फर्नेसपेक्षा मोर असतं तेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. बरोबर आहे ना, तेव्हाच तर हीट बाहेर पडली. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन केव्हा होतीये जेव्हा सॅम्पल टेम्परेचर इज लेस दॅन दॅट ऑफ दी फर्नेस. फर्नेसपेक्षा सॅम्पल टेम्परेचर लोअर असेल तेव्हा एंडोथर्मिक रिॲक्शन होईल आणि ही एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन TGA कर्ववरती अफेक्ट करते. मग इथे लिहिते मी, जेव्हा सॅम्पल टेम्परेचर मोर दॅन फर्नेस त्याला काय म्हटलं जातं, एक्झोथर्मिक. आणि याच्या ऑपोजिट काय सांगायचं, when sample temperature is lower than the furnace it show endothermic reaction. This is all about the heat of reaction. The next आहे compactness of sample. आता जेवढा सॅम्पल कॉम्पॅक्ट असेल, जेवढा सॅम्पल क्लोजली पॅक असेल तेव्हा त्याच्या डिकम्पोजिशनला टेम्परेचर कसं लागेल, हायर टेम्परेचर लागेल. जर सॅम्पल मोर कॉम्पॅक्ट नसेल तर ऑब्विसली लोअर टेम्परेचरला त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे. तर इथे लिहिते मी, कॉम्प्रेस्ड सॅम्पल रिक्वायर्ड हायर टेम्परेचर. ओके, जेवढा मोर कॉम्प्रेस सॅम्पल असेल किंवा जेवढा मोर कॉम्पॅक्ट असेल तेवढा त्याला रिक्वायर्ड असणारा टेम्परेचर सुद्धा हायर असेल. द सोर्स ऑफ द सॅम्पल. Source of sample. If the sample is derived from two different sources, its decomposition temperature is different. म्हणजे जेव्हा सॅम्पल आपण जो सॅम्पल TGA मध्ये यूज करणार आहे तो जर दोन डिफरंट सोर्सेस पासून बनवला असेल तर त्याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर सुद्धा डिफरंट असतं आणि हे TGA ग्राफ वरती अफेक्ट करतं.
This is all about the factors which affect on the TGA curve. After that, the last point of this topic is applications of TGA. आता जो हा ॲप्लिकेशनचा टॉपिक आहे तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करेन. याच्यामधलं जर तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. मी थोडं फास्टच घेण्याचा प्रयत्न करते कारण आता फक्त 5 दिवस राहिलेत आणि 5 दिवसामध्ये हे TGA DTA DSC संपून मला बायोऑर्गॅनिक मधला रिमेनिंग टॉपिक किंवा रिमेनिंग जे टॉपिक्स राहिलेत ते घ्यायचे. त्यामुळे हे जरा फास्ट घेतले. एवढं जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. काही नाही समजलं तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. थँक्यू.